वही सिकंदर है। बॉलिंग ट्रैक के ऊपर गेंदबाज तैयार है गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए मिस्टर भरत पाटिल। और सलामी बल्लेबाज यहां शिवयुवा सिद्धि करोले टीम के मिस्टर धीरज पाटिल, प्रतीक पाटिल। यस, हरिझंडी अंपायर संतोष चौधरी साहब इशारा दे रहे कि मैं मैच को शुरुआत करता हूं, तुम भी तैयार, हम भी तैयार। शुरुआत और पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट से शॉर्ट मिडान के ऊपर फंबल हुए खिलाड़ी, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे। ओहो ओहो ओहो, खतरा, सुसाइड सुसाइड। इसी के साथ रन आउट के रूप में विकेट गिरता हुआ अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी। अब पता होता क्या जब चिड़िया चुग गई खेत ठोक दीजिए। बोला गणपति बाप्पा। घुसली या फिल्म का ये गाना आप सभी ने सुना होगा। और कहते हैं ना कि खुदकुशी करने वालों को कोई कत्ल करने की जरूरत नहीं है। अपने आप बल्लेबाज आउट हो गए, निराश हो गए बल्लेबाज और वापस आ गए प्रीतम पाटिल। मुझे ये लग रहा है कि कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं, लेकिन थ्रो सही गया विकेट कीपर के पास। क्रिकेट फील्डिंग डिपार्टमेंट इज इंपॉर्टेंट बात है। चमकदार ट्रॉफी देखिए, 2011 के विश्व कप की याद आ रही है। और धीरज इस बार देखा जाए मेरे हिसाब से एक रन बना के वापस चले गए। नए बैट्समैन, वन डाउन बैट्समैन मिस्टर प्रीतम पाटिल। कड़ा मुकाबला है, कड़ा संघर्षपूर्ण मैच है, छोटा मोटा मुकाबला नहीं है। मैंने शुरू में कह दिया। और स्कोरर का जो बुक है कैसा टकाटक है, देखो कोई भी लड़की बोल सकती है, तो फिर मुझे पसंद है। नेक्स्ट बॉल उर्द विकेट से बहुत अच्छी गेंद, शानदार डिलीवरी, कोई रन मिलेगा नहीं। पहला मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। पावर प्ले में 2 खिलाड़ी गज के बाहर है, 9 खिलाड़ी दायरे के अंदर है। अब देख सकते हैं शॉट कवर है, वहां शॉट थर्ड मैन है, शॉट गली है, शॉट एक्स्ट्रा कवर है, ऑन साइड के ऊपर मिड ऑन है, शॉट मिड विकेट है और एक शॉट फाइन लेग है। 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक, लॉन्ग अप और लॉन्ग ऑन। इस बार ऑन साइड के ऊपर मजा, इधर 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 नहीं रे भैया, नजर हटी, दुर्घटना घटी। फेंकना का चाहिए, दिमाग का खेल है। अगर बॉलर एंड पे थ्रो देते ना तो ये भी वापस जाने वाला था। बघा इथे शुभागमन झाले आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक, डॅशिंग आणि फिट आशुतोष फडके, बंटी, जे नेहमी फिट असतात आणि जिमची त्यांना प्रचंड आवड असते, असे आमचे बंटी फडके आणि पंकज म्हटला ना तर मेहनती आणि संघर्ष करणारा आयोजक। नेहमी आयोजनामध्ये पंकजचं योगदान सर्वात जास्त असतं आणि आज देखील तो आपला 100% देतो या स्पर्धेसाठी। अमित सर, बहुत ही खूबसूरत, एक एक की मेहनत महत्वपूर्ण है टूर्नामेंट के लिए। और इस बार यहां अपील जरूर की थी, लेकिन मिस होती हुई स्टंप को गेंद अंपायर खुद कह रहे हैं, लेकिन लेग बाई के रूप में सिंगल, अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाएगा 3 के घर में। यानी कि इस ओवर की मेरे हिसाब से गेंदें बची हुई 2। 5वीं बॉल, ये कैचेट एक्स्ट्रा कवर के ऊपर। इस बार गेंद सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 8 दीजिए। शिवराय और स्कोर हो चुका है बाउंड्री के साथ 7 रन। आखिरी गेंद, अंतिम बॉल, फुल टॉस है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर तैनात है, मिलेगा सिंगल। और सिंगल के साथ देखा जाए तो यह पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है। और इस ओवर में टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 8, 1 विकेट के नुकसान पे। हम देख सकते हैं यहां तो इस बार देखा सिद्धि शिवयुवा सिद्धि करोले टीम का स्कोर है। 5 ओवर का मुकाबला है, तो थोड़ा सा टाइम के साथ सभी खिलाड़ी चलिए, आपको हाथ जोड़ की विनती है
क्योंकि 4-4, 5-5, 6-6 बच जाएंगे तो घर वाले ये सोच रहे हैं कि ये मैच कर रहे हैं किधर है, ये भी प्रश्न पड़ता है। तो शुरू में आप स्पीडअप कीजिए। देखिए सभी बैनर देखिए, के राहुल साहब, सर जडेजा साहब, वह हमारे जसप्रीत बुमराह साहब हैं, सचिन तेंदुलकर साहब, स्मृति मंडवा जी और सूर्या जी, या हार्दिक पांड्या जी, पीछे रोहित शर्मा जी है, वहाँ हमारे रोहित कोहली साहब, विराट कोहली साहब हैं। क्या बैनर! और देखिए यस हरमीत कौर जी भी इसका बैनर लगा दिया है। ये अट्रैक्शन है, अट्रैक्शन सबको नहीं जमता है, इसलिए कहता हूं ना कि लालबाग के राजा के बाद आयोजन किधर है? डोंगराचा पाड़ा। बाकी जगह आयोजन है लेकिन इतना परफेक्ट नहीं है। इसको मानते करेक्ट कार्यक्रम और परफेक्ट नियोजन। सेकंड बॉलर गोरक्षणक प्रीतम पाटिल व्यक्तिगत 6 पे खेल रहे हैं, प्रतीक 0 पे खेल रहे हैं। इस बार टप्पा पीछे जरूर था लेकिन मिड ऑफ दायरे के अंदर है, मिसफील्ड हुआ और एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो युवा सिद्धि करौली टीम का स्कोर आगे बढ़ता है 9। दक्ष 11 श्री गणेश गावदी महोदर टीम पहले टॉस जीतकर गेंदबाजी कर रही है। खूबसूरत मैदान और ये बाउंस से ज्यादा अंपायर वाइड घोषित करेंगे। आजाद मैदान पाले खुर्द और आजाद मैदान के ऊपर देखिए मुंबई का आजाद मैदान और उसके बाद ये आजाद मैदान। परफेक्ट काम। स्क्रीन कितनी टकाटकी देखिए। बॉलर की गेंद खराब साबित हुई, दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा। स्कोर हो चुका है 10, 2 ही रैंक बोर्ड के ऊपर। इस बार उड़ाया गिरिगिरी चंपा, खुशवरंभा, देखो बड़ा लंबा बड़ा खंबा ठोक दीजिए। साऱ्या जगात है डंका वाजत। इथे श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळचे अध्यक्ष दीपकजी पाटील फडके यांना आपण पाहू शकतो। ते देखील आमचे जिम ट्रेनर, अनेक जिममध्ये आपण त्यांना पाहिलेत आणि आमचा षटकाराने ज्याने सामना फिनिश केला तो शेवंत फडके या स्पर्धेचा आयोजक आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। यस अपील की थी लेकिन गेंद चली गई फाइनल सीमाने का के बाहर। इशारा अंपायर का 4 रन आणि थांबा डीजे। इकडे मात्र लगातार 2 विकेट घेतल्या। 1 विकेटसाठी 200 रुपये अक्षय पाटील प्लॅटफॉर्म कानपोली फील्डिंग डिपार्टमेंटसाठी आहे। इस 4 रन के बदले स्कोर आगे 20। काफी लय पकड़ी हुई बल्लेबाज यहाँ प्रतीक पाटिल ने, जो व्यक्तिगत 3 गेंदों का सामना किया, जो 10 पे खेल रहे हैं। प्रीतम पाटिल व्यक्तिगत 6 पे खेल रहे हैं। गोरक्षणक और टैप किया गेंद को कवर पॉइंट के क्षेत्र में, लेकिन इस बार ये थ्रो गलत किया था, लेकिन बैकअप पीछे अच्छा था। मिलेगा एक सिंगल और स्कोर 21-21, धाव संख्या 21, लॉस ऑफ 1 विकेट। टाइमर चालू है। विनती हम करते या महोदर टीम कप्तान को ध्यान में रखिए, नुकसान तुम्हारा होना नहीं चाहिए। ये लॉब किया एक्स्ट्रा कवर के ऊपर, कैच इट आउट। इट्स गॉन। बल्लेबाज लगता है और विकेट नंबर 2 गिरता हुआ यह सिद्धि करौली टीम का, और बल्लेबाज वापस जा रहे प्रीतम पाटिल 6 रनों का योगदान देके 21 पे 2रा विकेट गॉन दीजिए। मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात। शुभास्ते या स्पर्धेचा आजच्या रात्री ते उद्घाटन सोहळा पार पडला, त्या पाहुण्यांचा आपण सन्मान घेऊया। मी विनंती करतो रायगड जिल्हा बँकचे संचालक माननीय गणपतशेठ देशेकर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। गणपतशेठ देशेकर साहेब यावं आपण, रायगड जिल्हा बँकचे ते संचालक आहेत आणि त्यांचा आपण सन्मान करतोय। खास आज ते पहिल्या मॅचच्या उद्घाटनीय सामन्यासाठी आले होते। त्यांच्या शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्यांच्या शुभ हस्ते
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात केली गेली या स्पर्धेला. आणि सर्वांचे आवडते बाबा किंग या तुमचं स्वागत केलं जाईल. फार मोठं योगदान आहे बाबांचा सन्मान आम्ही करतोय. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. और इस बार बाउंड्री मिलेगी, इलाका खाली है. हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़िया जगह भरा. 4 रन. अंपायर एक गेंद बाकी अभी तक. चला यानंतर पुढील सन्मान आपण करूया. माननीय सरपंच चिंद्रण रघुनाथ शेठ फराड ज्यांच्याकडून 2000 रुपयाचं योगदान या स्पर्धेला देण्यात आलं. सन्मान्य रघुनाथ शेठ फराड आपला आदरातिथ्य यथोचित मान सन्मान घेण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं. आमदार बाळराम पटेल चषकच्या स्पर्धेमधील आयोजकांची खासियत म्हणजे इथे असलेले सन्मान चिन्ह हे पाहण्यासारखे आहेत. असे सन्मान चिन्ह तुम्हाला कोणत्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार नाही. एवढे सुंदर सुबक आणि मनमोहक सन्मान चिन्ह आमच्या स्पर्धेमध्ये इथे पाहुण्यांना दिलं जाते. आमंत्रित करतो रायगड भूषण श्री बाळराम बुवा पाटील चिंद्रण ज्यांच्याकडून 2000 रुपयाचे योगदान देण्यात आलंय. रायगड भूषण खूप मोठं नाव आहे मित्रांनो. बालरामजी बुवा पाटील. शॉट आहे. रायगड भूषण बालराम बुवा पाटील चिंद्रण यांचा इथे व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाईल. विशेष सन्मान सोहळा यथोचित त्यांचा सन्मान करताना आमचे एवन जोडी त्रिमूर्ती पंटी फडके, महेश ठोंगरे, मयूर फडके यांना आपण पाहतो आणि सर्व कमिटीचा आवर्जून मी उल्लेख करेल. त्यांच्या शुभास्त्या सन्मान इथे केला जातोय. थँक्यू सो मच. मैच शुरू है. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. क्या शॉट मारा यार, लाजवाब शॉट. विराट कोहली की याद दिलाई. मिडल लेग स्टंप के ऊपर गई थी, इस बार ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया और गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. नंबर 4 और स्कोर गया है 29 के घर में. शिव युवा सिद्धि करौली टीम, फॉर्च्यून के हमारे बेहतर एक एंकर और जबरदस्त कैमरामैन ऑपरेटर कृष्णा मात्रे इनके गांव की टीम है. और कैच इट, लेकिन सेफ थी. तो फिलहाल यहाँ लग बतेगा गेंद आगे पड़ चुकी है. शॉर्ट एक्स्ट्रा कर के ऊपर खिलाड़ी थे, उन्होंने कैच लपकने की कोशिश की थी लेकिन अंत में कैच को लपक नहीं सके. एक सिंगल. स्कोर 30-30. इस बीच नए गेंदबाज भरत पाटिल, प्रवीण फड़के 4 पे खेल रहे हैं. प्रतीक पाटिल व्यक्तिगत एक साइड से अपनी टीम के लिए मेरे हिसाब से 16 पे खेल रहे हैं. 2 बाउंड्रीज, 1 चक्का, 2 सिंगल के साथ. और इस ओवर की तीसरी बॉल. 5 ओवर का मुकाबला है. ये देखिए शानदार जानदार फॉर्च्यून इवेंट की क्लियरिटी. बाहर के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है मिस्टर प्रतीक पाटिल, प्रवीण फड़के, माफ कीजिए, प्रवीण फड़के स्ट्राइक के ऊपर. इस बार जोरदार प्रहार जरूर करने गए थे लेकिन गेंद वाइडिश मिड ऑन के क्षेत्र में. एक सिंगल जरूर मिलेगा. लॉन्ग ऑफ के फील्डर ने अच्छा बैकअप दिखाया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 31. अभी अभी हमारे मराठी के एक बेहतरीन कमेंटेटर सुशांत भाई पाटिल मैन फ्रॉम कामोट है, एक अच्छे एंकर भी है, उनका आगमन हो चुका है. उनका हम स्वागत करने जा रहे हैं. हमारे साथी कमेंटेटर है. तो फिलहाल तीसरा ओवर जारी है. 3 गेंदें शेष. मिस्टर भरत पाटिल तैयार है इस बार प्रतीक के लिए. ये लॉब किया, इनसाइड आउट शॉट है लेकिन गैप में गेंद है, नो मैच लैंड में. और कवर पॉइंट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, दूसरे के लिए भाग रहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा तालमेल मिलेंगे इस गेंद के ऊपर. 2 और 2 के साथ शिव युवा सिद्धि करौली टीम का स्कोर 33, 2 विकेट के नुकसान पे. इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 2 गेंदे शेष. सुधीर अगलावे कोलवाड़ी और केतन ढोंगरे जो हमारे गुण लेखक है. डीजे सैंडी हमारे रोशन और ऋतिक. 2 अंपायर हमारे संतोष भाई चौधरी और हिराम जी भोसले और कैलाश जी भोईर मैन अपटा
कोलीवाड़ा तीसरे अंपायर हमारे इस बार कमेंट बॉक्स में। मारो जबरदस्त शॉट। ओ बालराम बड़े साहब 2020 पर जो स्क्रीन है उस स्क्रीन के ऊपर गेंद पप्पी लेने के लिए इट्स यूज ब्यूटीफुल सिक्स। माजी सरपंच डोंगराचा वाडा मेघनाथ शेठ फडके साहेबांकडून स्पर्धेला 2000 रुपयाचं योगदान देण्यात आलं। सर्व दानशूर दात्यांचं मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। 39 और इस बार गेंद को खेल दिया है कारपेट के जरिए। गेंद पॉइंट के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने जा रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ स्कोर आगे जा चुका है। 41-41 ड्रिंक्स मैदान के अंदर जा रहा है, पानी की मांग हुई है। चला आपण नाणेफेकीसाठी पुढील संघांना आमंत्रित करूया। आता याच्यानंतर सी पोलचे सामने सुरू होतील। रिहान रित्वी 11 सोमटणे विरुद्ध DCC मोरबे। दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये तात्काळ रिपोर्टिंग करायचंय। बघा अमित सर, सुरुवातीला ही जी पहिली मॅच चालू आहे F पोलची आहे, परंतु याच्यानंतर सी पोलला सुरुवात होईल आणि मोरबे विरुद्ध सोमटणे हा सामना सुरू केला जाईल। कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय। ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स। बघा इकडे 3 षटकानंतर शिवयुवा सिद्धी करवळे संघाची धावसंख्या बढावू लागली आहे, ती म्हणजे 41 ला 2 गडी मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत। अभी तक इस ओवर की 2 ओवर शेष है, तो फिलहाल देखना पड़ेगा, आने वाला वक्त बताएगा। क्रिकेट का खेल अनिश्चितताओं का खेल है। सध्या बाबांचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं व्यासपीठावरती। बाबा म्हणजे गणपत शेठ देशेकर, रायगड जिल्हा बँकचे संचालक। आयोजकांवरती प्रचंड प्रेम आहे त्यांचं आणि आमचे बंटी असतील, पंकज चर्चा करतात, महेश दादा, मयूर, आणि हे प्रेम सदैव राहणार आहे। कारण बाबांचा जो सपोर्ट असतो ना आमच्या स्पर्धेला तो अनमोल असतो आणि या सपोर्टमुळे आम्ही मोठमोठ्या टुर्नामेंट कव्हर करतो, स्पर्धा ठेवतो। हे बाबा तुमचं देखील यश आहे या स्पर्धेसाठी। 2 संघाचे कॅप्टन आलेत, थोड्याच वेळामध्ये आपण टॉसकडे जाऊया। तोपर्यंत ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। शुक्रिया प्रवीण जी टेम्बे, इनका आवाज सुन रहे हैं। सभी मेहमानों का स्वागत वो कर रहे हैं। और फिलहाल अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान जो हमारे लिए होते हैं वो भगवान के समान होते हैं। इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी कि मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। देखिए यश भगत अंडर 19 की एक गेंदबाज है जिन्होंने 6 गेंदों में 6 विकेट हासिल किया, ऐसे उनके हमारे 12 प्रतिनिधि बता रहे हैं। श्री मलंग स्पोर्ट वाउंजे के मैदान के ऊपर, लेकिन देखना पड़ेगा यश। ओ अच्छी बॉल इस बार देखा जाए, समझ नहीं सके। गेंद विकेट कीपर के दस्तानों में, यंगस्टार गेंदबाजी कर रहे, नया खून, युवा जोश है, लेकिन चकमा दिया प्रवीण फड़के को। 4था ओवर जारी है। 1 विकेट के लिए 500 रुपए का इनाम है। अक्षय पाटिल की तरफ से, जो खुद यहाँ मोहद्दर टीम के जो स्पॉन्सर है। ये चली गई गेंद इस बार बैक पैट्समैन के ऊपर, लेकिन खिलाड़ी तैनात है। मिलेगा एक सिंगल प्रवीण को। दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर है। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है शिवयुवा सिद्धि करौली टीम का स्कोर 42। और आप सभी ये जानदार शानदार आयोजन को देख रहे हैं। माननीय श्री बालराम पाटिल साहब ट्रॉफी 2025 26 जनवरी से शुरुआत हो गई, 31 जनवरी को समापन है। आयोजन देखिए पूरी तरह से। इस बार देखिए दुपट्टा पट्टा देखिए, ब्लैक स्क्रीन है यहाँ। इस बार देखा जाए सामने भी स्क्रीन लगी देखने के लिए। इतनी बड़ी ट्रॉफी, इतना बड़ा मंच, क्या बात है, लाजवाब। इस बार जोरदार घुमाने गए थे, लेकिन बॉलर जाएंगे, गेंद को स्वयं उठाएंगे, एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ 43-43। थोड़ा सा यश भगत ने इस 3 गेंदों के ऊपर अच्छी गेंदबाजी की। बायत के बल्लेबाज प्रवीण फड़के स्ट्राइक के ऊपर जो व्यक्तिगत 4 गेंदों का सामना किया, 6 पे खेल रहे, लेकिन प्रतीक पाटिल काफी आक्रामक मोड में अपनी टीम के लिए 27 रनों की धुआंधार नॉट आउट पारी खेल रहे। जबरदस्त मैच और कड़ा मुकाबला है। लोगों की भीड़ देखिए। टाइम आउट इंपॉर्टेंट है। ये आउट, लेग बिफोर LBW, विकेट के सामने
अंपायर भोसले जी की उंगली आसमान में खड़ी शिव युवा सिद्धि करोल टीम को तीसरा झटका दीजिए। देखिए ये अग्री कोली बांधव कराड़ी बांधव की ये ग्राम देवता ये एक पीरा मातागढ़ कारले के ऊपर है और जहाँ जहाँ हमारे ऊपर संकट आता है तो ये माता उस संकट का हरण करती है। ऐसी हमारी इस बार देखा जाए बिल्कुल अग्री कोली कराड़ी बांधव की ये हमारी एक पीरा माता, उनको हम नमन कर रहे हैं और मैच के अंदर चल रहे हैं। अशोक पाटिल गेंदे बची हुई दो, क्या यह इस बार युवा गेंदबाज की गेंदबाजी देखे यश भगत टैलेंट गेंदबाज अंडर 19 के आखिरी गेंद शेष, आखिरी दो गेंदे शेष और बाउंड्री मिलेगी 100%। यहां से बताता हूं ना बेहतरीन शॉट मारा इस बार देखा जाए, थोड़ा रूम दिया था, चौका बुम हो गया। बघा इथे स्कोरर सुधीर आगलावे टाइमर ऑन ठेवा तुम्ही। 25 मिनिटांमध्ये ते 5 शतक कंप्लीट झालेच पाहिजे। जर असं झालं नाही तर तुम्ही आमच्या समालोचकाला सांगा की वेळ जास्त घेतलाय, तुम्ही बिंदास पॅनल्टी देऊ शकता सर्व संघांना, कारण काल सुद्धा 3:30 रोज 4 वाजतात आम्हाला वेळेवर सामने संपवायचे आहेत। सहकार्य करा मित्रांनो, कारण की 4-5 भरपूर जास्त वेळ होते ही सामने। जर 2-2:30ला संपले तर अतिउत्तम, तुम्ही देखील घरी जाऊ शकता। त्यामुळे वेळेचे बंधन आहे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि स्कोरर तुम्ही टाइम अलर्ट करा। 47 और इस बीच यह गेंद ऑफ स्टंप से ज्यादा ही बार चली गई। अंपायर ने इस बार देखा अंपायर को कवायद करने का मौका मिला, थोड़ा व्यायाम करने के बाद अंपायर के जो मसल है ना वो भी ढीली होती है ऐसा करने के बाद। तो फिलहाल एक बार सिंगल जरूर मिलेगा। स्कोर 48 पे जा चुका है, आखिरी गेंद शेष है। 20 मिनट में 4 और खत्म होना चाहिए, लेकिन यहां तो मेरे हिसाब से जल्दी खत्म हो जाएगा। और 17 मिनट चल रहा है। शॉट अप लेन इस बार शानदार तरीके से रिवर्स स्वीप लॉन्ग स्टॉप के ऊपर गेंद चली गई है, मिलेगा चौवा। 4 के साथ ओवर की समाप्ति और 4 के साथ शिव युवा सिद्धि करोली टीम की 50 पूरी, 52 रन 3 विकेट के नुकसान पे 4 ओवर खत्म डीजे। तल के ऊपर एक ही नाम होगा, लोक नेता दिवंगत दिबा पाटिल साहब का, क्योंकि जमीन हमारी है, किसी की बाप की नहीं, तो नाम हमारा ही चाहिए। तो फिलहाल आखिरी 6 गेंदे शेष। योगेश पारदी पारी का स्लॉग हो रही, डेथ हो रही, हरा मारी का हो रही। अग्री भाषा में इसे कहते कुटाकुटी का ये ओर है। मिथुन चक्रवर्ती की भाषा में इसे कहते डुशुम डुशुम वाला ओर, और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा मारो इस ओर में। निक नेम इसका मिथुन है। मिथुन का डांसिंग गेंदबाजी करेंगे, लेकिन क्या बल्लेबाजी प्रतीक पाटिल की लाजवाब। अपनी टीम के लिए 27 पे खेल रहे हो, और अशोक पाटिल बैक टू बैक 2 चौके आ चुके हैं बल्ले से 8 पे खेल रहे। योगेश पारदी स्लॉग ओवर, ये होगी अंपायर को इस बार चौधरी साहब खराब ही गेंद है, ऑफ स्टंप से ज्यादा ही बार गेंद चली गई है। टप्पा इस बार देखा जाए मराठी में इसे कहते हैं अपटी बॉम्ब। बाल बाज पंडित साहब और विवा करमरकर साहब इसे कहते थे अपटी बॉल। नेक्स्ट बॉल, ओ देखो और मारो। इसलिए हमारे प्रवीण दुगाड़े जी हमेशा कहते हैं देखो जानो परखो और मारो। वो खुद याद नहीं है, लेकिन उनका आवाज निकालने को पता चलता है खुद आए हुए, लेकिन एक ही बार दोबारा कॉपी नहीं हो सकती। तो स्कोर इस बार देखा जाए आगे जा चुका है 53। ओ कैच की मांग और बार मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री महेंद्र कदम क्या बोला था, बोला छक्का।
एक शेर की कहानी है। जय शिवराय। वाइड होगा मेरे हिसाब से, और वाइड गेन और स्कोर आगे जा रहा है 60 के घर में स्कोर फॉर्च्यून अंकित पाटिल एवं सिद्धि किरौले माफ कीजिए, करौले हमारे इस बात का या फॉर्च्यून इवेंट के हमारे कृष्णा भाई। और गई रे गई गेंद भूमंडल में गई, लंबा लंबा आसमानी छक्का। का खिलाड़ी, लेकिन बड़ा धमाका। कांटा छोटा होता है तभी चुपता है अंदर। क्या कहना है तेरा? सही बात है, जजमेंट है इसे। कांटा जब अंदर घुसता है ना वो दिखता नहीं, लेकिन उससे टिच का ट्यू आवाज आता है। देखिए इस बार छक्का आ चुका है, लाजवाब बल्ले सामने ठोका। सचिन तेंदुलकर साहब और सुनील मनोहर गावस्कर साहब जी की याद दिलाई छक्के के लिए। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और स्कोर आगे जा चुका है 66। 3 गेंदें अभी तक शेष है 66 और 39। 50 बनाने के लिए 11 चाहिए यहां प्रतीक पाटिल को, और अगर मारते हैं इस बार देखा जाए 11 रन तो पहली 50 हो जाएगी। अजय भंडारी 17 गेंदों में 44 पे आउट हो गए और ही खत्म हो गए। नसीब का भागी। ये बॉल अपने पास रखिए, क्या है मालूम है क्या? पुरानी जाने के बाद नई ढूंढना ही पड़ता है ना, लेकिन पुरानी जब आती है तो उसे देखने की मजा ही कुछ और होती है। कई बार उनके लड़के पूछते हैं मम्मी कौन है, तो मम्मी बोलती है मामा है तेरा, पहला था मेरा। गेंद पुरानी। हंसने का बिंदास, भरोसा नहीं जल्दी कौन सुबह उठ जाएगा। हार्ट अटैक बीमारी आई है, लोग चलते चलते मरते जा रहे हैं। बिंदास जियो। हाँ वो क्या ऐसे रोग आ जाएंगे, बहुत हिंदुस्तान में रोग आए। और गई इस बार हक्का बक्का, धूम धड़का, ठोक दिया छक्का। वाह 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 वाह, क्या बात है। कड़क बैटिंग, लाजवाब स्कोर है 72-72। ठोकम ठोक। कढ़ाई में तेल गर्म होता है, वड़ा छोड़ने को मजा आता है। जब खेल गर्म होता है ना, कमेंट्री और 10 गुना बेहतर हो जाती है। क्रिकेट का खेल कितना भी भारी हो, कमेंट्री नहीं ना, मजा नहीं वहां। और 45 5 रन चाहिए 50 बनाने के लिए खुद का। ओहो चौधरी साहब, वाइड ही गेंद है और अंपायर ने हाथ ओपन किए, इशारा दिया, शाहरुख खान की अदाकारी दिखाई। स्कोर 73, लेकिन गेंदें बची मेरे हिसाब से 2। 5 रनों की जरूरत है। पहली हाफ सेंचुरी पूरी होगी और इस बार बाउंड्री आ गई, आ गई, आ गई। मैं बोला ना, मुझे जजमेंट सही है, मेरी जबान लकीर है। एक बार बोल दिया, बॉल किसकी सुनती है? मेरी सुनती। चौवा चुका है और प्रतीक पाटिल को चाहिए 50 बनाने के लिए 1। और यहां देखा जाए तो सिद्धि करौली टीम का स्कोर पहुंचा है 77-77। 1 रन 50 के लिए 50 पूरा। और कट किया गेंद को, और इसी के साथ एक सिंगल मिलेगा और यहां लगभग देखा जाए खतरा बन सकता है क्या? ओ 2 रन, तूफानी इस बार 50। बल्ला ऊपर कीजिए, क्या बैटिंग, लाजवाब बल्लेबाजी। अकेले ने दम के ऊपर कह दिया मैं हूं ना। क्या लाजवाब, अति सुंदर बल्लेबाजी। नाम है इस बार देखा जाए प्रतीक पाटिल। बल्ला ऊपर कीजिए प्रतीक। तूफानी 50, जानदार 50, हिमालय के ऊपर है, पर्वत के ऊपर है। क्या बात है, कमाल, तेरा कमाल तू जाने। मुझे तो लगता सच कमाल लगता है, कमाल का धमाल। क्या बात है, क्या बात आहे। या स्पर्धेचा नियम आहे की जो खेळाडू चांगला खेळ करेल, एखादा टर्निंग पॉईंट, एखादा ट्विस्ट आणि प्रेक्षकांना जो खेळाडूचा खेळ आवडेल त्याला एक सरप्राईज गिफ्ट आहे। आता या 50 वरती आयोजक विचार करतील आणि आम्हाला सांगतील की या खेळाडूला सरप्राईज गिफ्ट दिला जाणार की नाही। तोपर्यंत टॉसकडे आपण जाऊया। संघनायक आलेत। यस टीम मोरबे
आदिया 11 मोरबे आणि विहान ऋत्वी 11 सोमटणे टार्गेट सांगायचं फक्त. यस, स्कोर हो चुका है 5 ओवर के समाप्ति के बाद 79 यानी कि 79 और जीतने के लिए दक्ष 11 श्री गणेश गावदेव महोदर टीम को रन चाहिए 80 5 ओवर में. तो ये 80 का पीछा करना है तो आपको ठोकम ठोक करना पड़ेगा. लेकिन माइक्रोफोन के ऊपर बदला होगा सुशांत भाई पाटिल, मैन फार्म कामोटे. इनका सुमधुर आवाज सुनिए. क्रिकेट के उत्तरार्ध के लिए हम लेते रेस्ट, मिलते अगले मैच के लिए. रखिए ख्याल. धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही संघ हँडशेक करायचं आहे. बघा, हँडशेक करूनच आत बाहेर आपण व्हायचंय. या मॅचसाठी तुम्ही नोंद घ्या त्याची नेक्स्ट मॅचला. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय मेघनाथजी फडके साहेब आणि मोतीरामजी फडके साहेब, आपण दोघांनी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जाईल. मेघनाथजी फडके आणि मोतीराम फडके, त्यांच्याकडून 2000 रुपयाचा आम्हाला कॅश प्राइज देखील आला. त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सध्याचा सामना तुम्ही पाहताय. आदिया 11 DCC मोरबे, प्रीतम पाटील त्यांचे पॅकर आहेत तोंडरे आणि दुसऱ्या बाजूला विहान ऋत्वी 11 सोमाटणे. या दोन संघामध्ये 5 षटकाची लढत आणि जो संघ टॉस जिंकेल त्याला टॉस कॉईन सुरुवातीला दिला जाईल. त्यानंतर कॅप्टन सोबत चर्चा केली जाईल. हेड अँड टेल H&T. टॉस केला जाईल. टॉस कॉलिंग कोण करणार याची नोंद घ्या. कॉलिंग सोमाटणे मोरबे, मोरबे टीम टॉस कॉलिंग. हेड अँड टेल. टेल कॉल केलाय मोरबेने, टेल आलाय. मोरबे टीम ऑन द टॉस. आदेश आमच्यासोबत आहेत. आदेश, टॉस जिंकलाय. 5 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग ट्रेसिंग, निर्णय काय असेल डिसिजन. सुरुवातीला कॉईन आपण देऊया. कॉईन देऊया आपण संघनायकाला पाहुण्याच्या शुभ हस्ते. आदेश टॉस जिंकलाय, त्याला आपण कॉईन सुपूर्द करतोय आणि आदेश सोबत चर्चा करूया त्याचा निर्णय. आदेश टॉस जिंकलाय, निर्णय. क्षेत्ररक्षण 15,000ची प्रवेश फी भरून या स्पर्धेमध्ये खेळण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं. आयोजन कसं वाटलं? दर्जेदार आहे का? आयोजन स्पीचलेस आहे. दर्जेदार नेहमीच असतो. नवीन नवीन म्हणजे भरपूर क्रिकेट खेळतो, पण अशी टुर्नामेंट खूप कमी प्रमाणात खेळायला भेटते, कारण हा आयोजनच एक नंबर असतो. नेहमी आम्ही या ठिकाणी खेळतो. काही वेळा ही स्पर्धा जिंकले, ज्या वेळेला जिंकलो तेव्हा वर्ल्ड कप जिंकल्यासारखंच वाटतं. लास्ट इयर आम्हाला या स्पर्धेतून बाईकसुद्धा आमच्या प्लेअरला का भेटली होती आणि रनरअप झालं होतं. स्पर्धा अतिशय छान असते आणि जे आयोजक आहेत ते एवढी यामागे मेहनत घेतात, कारण आम्ही समोरून बघत असतो नेहमी. खूप म्हणजे 100% योगदान त्यांचं देतात. आणि मी या ठिकाणून सर्व खेळाडूंना खास करून विनंती करेन की तुम्ही टाईमवर येत जा, कारण आयोजकांची खूप मेहनत आहे. त्या मेहनतीला कुठेतरी आपल्यासाठी ते खेळतात, कारण यातले बरेचसे आयोजक आहेत ते क्रिकेट खेळत नाही, परंतु आपल्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म ते इथं आपल्याला तयार करून देतात. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या आणि सर्वांनी वेळेवर या. थँक्यू सो मच. टीम मोरबे ऑन द टॉस फिल्डिंग. सोमाटे संघाचं संघनायक आपण यायचं. पाहुण्याला विनंती की आपण बसून घ्या. पाहुण्याने बसून घ्यायचं आहे. सोमाटे संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आलात का? यस, पहिल्यांदा. कसं वाटलं तुम्हाला आयोजन? शार्पीज, बॅनर आणि भारतीय संघाचे जे खेळाडू आहेत बघा, KL राहुल, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, धोनी यांचे बॅनर लावले गेलेत, काय म्हणाल? ॲक्च्युली इथे आम्ही फर्स्ट टाईम खेळतो आहे आणि जेव्हा ऑप्शनला आलो होतो ट्रॉफी इनॉग्रेशनसाठी, तेव्हाच ऑप्शन एवढं भारी होतं किंवा कारण आम्ही जेव्हा 40 गावला पण खेळतो तेव्हा ऑप्शन वगैरे असतं अगदी त्या टाईप. आणि त्यावेळेलाच आमचे असं वाटलं की माझ्यासोबत माझे सहकारी पण होते, म्हणजे आमचे जसं की आम्ही फर्स्ट प्राईज मारलं, आमचे एंट्री फी वसूल, असं चांगलं आयोजन होतं. आणि इथे ग्राउंडवर बघितलं तर खरोखर सुंदर आयोजन आहे आणि म्हणजे स्पीचलेस, आणि सगळ्यांची मेहनत पण छान आहे. आणि दरवर्षी आम्हाला असे एंट्री देत जा, खरोखर सुंदर आयोजन आहे. पुढच्या वर्षी पण येणार का तुम्ही खेळायला या स्पर्धेमध्ये? नक्की नक्की, कारण ॲज अ कॅप्टन अँड ॲज अ पॅकरसुद्धा मी आत्तासुद्धा सांगतो येऊ, नक्की येऊ. थँक्यू सो मच. हे होते संघनायक विहान ऋत्वी 11 सोमाटणे. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम मोरबे वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. नाउ बॅक टू कॉमेंटरी बॉक्स. आणि मोरबे संघाचे समर्थक कालरामजी पाटील यांना आयोजकांच्या वतीने आम्ही इन्व्हाइट करतो मंचकावरती. थँक्यू सो मच. ओव्हर टू सुशांत दादा पाटील सर, कामोटे. धन्यवाद सर. पहिल्याच चेंडूवरती जोरदार अपील पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज आहे विक्रांत पाटील. 2 फलंदाज आता मात्र 80 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी मैदानावरती गेलेले आहेत. स्ट्राईकवरती आपण पाहतो योगेश पारधी आणि नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे सचिन भगत.
5 षटकांचा सामना आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी सुरुवात झाली आहे. हा दुसरा चेंडू अप्रतिम लॉफ्टेड आडव्या पट्ट्यात चेंडू पाठवून दिलाय ऑन साईडला, थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पहिला या दुसऱ्या इनिंग मधील ब्रँडेड षटकार. इथे पहा अमित पाजी यांचा आवाज आणि आवाजाचा पहाडी जबरदस्तपणा आपण कॉमेंट्रीमध्ये ऐकलात. षटकारानं सुरुवात केली आहे या पठ्ठ्यानं. या वेळेला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता पण पंचांनी चेंडू हेरलाय. आमच्याकडे इशारा केला. हा चेंडू अवांतर आहे. धावसंख्येत भर पडेल. 2 चेंडू आणि 7 धावा. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं फेकला गोलंदाज विक्रांत पाटीलनं परिपूर्ण एफर्ट दिलं होतं, त्यानंतर त्या एफर्टला धुडकावून लावलं या फलंदाजानं. पुढील चेंडू टॅपिंग करण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉर्ट मिड आपला चेंडू उचलण्याचा प्रयत्न. मिस फील्ड आणि ही मिस फील्ड भरून काढण्यासाठी आणखी एक क्षेत्ररक्षक आला होता पण त्याच्या पलीकडे चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. महाराष्ट्राचा दैवतासाठी जमातेनं घडविला, महाराष्ट्राचा दैवतासाठी जमातेनं घडविला, मर्द मावळा स्वराज्याचा शिवछत्रपती. मानाचा पद्धतीनं या आयोजकांनी आयोजन केलेला अप्रतिम दर्जेदार, शब्द सुचत नाहीयेत. पुढील चेंडू टॅपिंग क्रिकेट थांबण्याचं नाव नाहीये. बेमिसाल फटका पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्या डोक्यावरून प्रेक्षक बनून राहिलाय क्षेत्ररक्षक. डीजे नक्कीच अप्रतिम संगीत आणि कलाकारांचा श्वास असतं. प्रवीण सर साऊंड आणि ज्या पद्धतीनं साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्यासाठी कार्यरत आहेत ना, थँक्यू सो मच. जितके शब्द तुमच्यासाठी कमी आहेत ना ते आज नक्कीच आम्ही या ठिकाणी भरून काढू. कारण अगदी सर्व रसिकांना, क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारं साऊंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डीजे सँडी, रोशन अँड ऋतिक कामच दमदार असतंय. या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गलीमधून चेंडू अप्पर कट झालाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातो अडवण्यात यश आलंय. मात्र इथे धावसंख्येची चोरी केली जाते. बघता बघता एकूण धावा घेतल्या या ठिकाणी 3. ज्या पद्धतीनं योगेश पारदे आणि सचिन भगत पहिल्या फलंदाजीसाठी मैदानावरती गेलेत ना, संपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा या संघर्षातून पाहायला मिळते. कारण त्यांना माहिती आहे 80 धावांचं टार्गेट 30 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं असेल ती जशास तसं उत्तर द्यावं लागेल आणि ती सुरुवात या ठिकाणी केली आहे. एकूण धावा झाल्यात 20 धावफलकावरती. गोलंदाज विक्रांत पाटील 19 धावा धावफलकावरती. यस, यावेळेला चेंडू पुन्हा एकदा अवांतर घोषित केला जातोय. धावसंख्येत भर पडेल 21 धावा धावफलकावरती. कदाचित या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असावा कारण प्रत्येक गोलंदाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं आणि विक्रांत पाटीलला पहिली गोलंदाजी दिली आहे म्हणजेच आपल्या टीमचा एक विश्वासू गोलंदाजापैकी तो पहिला एक नक्कीच मानला जाणारा असावा. हलक्या हातानं पुश केला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक यावेळेस चूक करणार नाही आहे. 1 धाव मात्र नक्कीच घेतली आहे. एका धावेने 22 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा 80 धावांचं टार्गेट असताना या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे ज्या पद्धतीनं सुरुवात करायला हवी ती सुरुवात या पहिल्या सलामीच्या जोडीनं केलेली आहे. आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ धोंगऱ्याचा पाडा आयोजित प्रकाश ज्योतातील दर्जेदार क्रिकेटचे सामने बाळाराम पाटील साहेब चषक 2025 आणि हा या स्पर्धेचा 12वा वर्ष आहे.
12 वर्षाचा तप ते पूर्ण करत आहेत आणि त्याला तुम्हीच सगळे साक्षीदार आहात. यापेक्षा अजून काय हवं आहे? असं सांगितलं जातं, ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते. जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते ना तिथे माणसांची अजिबात कमी नसते. आणि आम्ही पाहतोय आजच्या दिवसातही तितकीच माणसांची गर्दी या मानवता धर्माला टिकवण्यासाठी आपण पाहत आहात. विठ्ठल रखुमाई श्रीराम मित्रमंडळ अगदीच मनात घर करणारी माणसं. हे टायटल ज्या वेळेला आम्ही वाचलं ना खरंच या ठिकाणी आल्यानंतर ते वाटलं. सेकंड ओव्हर लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अवांतर चेंडू. या इनिंगमधील हा तिसरा अवांतर चेंडू आहे. कदाचित हे गोलंदाज गुड लेंथ स्पॉट, फुल्लर लेंथ किंवा शॉर्ट ऑफ लाईन किंवा यॉर्कर लाईन अशा प्रकारचा शोध त्या फलंदाजांना थांबवण्यासाठी घेत असतील म्हणून हे वाईट जात असतील असं आपण समजूया. पण हे वाईट त्यांना पुढे थोडासा त्रासदायक देखील ठरू शकतात. टॅपिंग क्रिकेट क्लीन बोल्ट. मी सांगितलं होतं कदाचित वेगळा मनसुबा असावा, त्या मनसुबाला हेरलंय आणि हा क्लीन बोल्ट. रायगडचा टायगर एकनाथजी माळी यांच्या आवाजातील ही सुमधुर गीताची धून आपण ऐकलीत. या विकेटनंतर आता मात्र सुरुवात केली जाऊ शकते, कारण सिद्धी करवले संघानं 80 धावांचा जो टार्गेट तुमच्या समोर ठेवला आहे ना महोदर श्री गणेश गावदेवी संघासमोर, यावेळेस गोलंदाज अशोक पाटील यांना हेरलंय की मागच्या षटकामध्ये 22 धावा गेल्यानंतर मला या ठिकाणी काय करायचं आहे. आल्या आल्या पहिला चेंडू वाईट फेकला खरा, पण त्यानंतर त्याने जी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली ना या जोडीला फोडण्यात यश आलं. आणि पहिलं टार्गेट पहिल्या 2 ओव्हरमध्ये 5 षटकांचा सामना असताना गोलंदाजानं करणं गरजेचं असतं. इथे विकेट गेल्यानंतर त्याच्या जागेवरती 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आला आहे भरत पाटील, ज्याला आता जबाबदारी सांभाळायची आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यानंतर आता दुसऱ्या षटकाचं समीकरण जर तुम्हाला समतोल राखायचं असेल तर तसंच उत्तर तुम्हाला या षटकातही द्यायचं आहे, असा एक मनसुबा या आता फलंदाजानं केला असावा. नेक्स्ट बॉल हलके हातात पुश केलाय, पॅडवर चेंडू हाताळलाय, पण पंचांकडे अपील केल्यानंतर फेटाळून लावली आहे. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा, जल्लोष फार महत्वाचा असतो, कल्लोल फार महत्वाचं असतं. तुमची खुन्नस, तुमचं जुनून, तुमचा उत्साह या क्रिकेटला सुंदरता देऊन जातं. ज्या वेळेला तुम्ही मैदानावरती खेळत असताना तुम्ही बिचल असायला हवं. प्रत्येक खेळाडूला क्षेत्ररक्षण करताना वाटायला हवं की चेंडू माझ्याकडेच येणार, तेव्हाच कुठेतरी या खुन्नसला एक प्रत्युत्तर देताना प्रतिस्पर्धी संघ डगमगत असतो. पण तो यावेळेस जर आपण पाहिलं ना तर फलंदाजाकडे ती क्षमता आहे प्रत्युत्तर देण्याची. टॅपिंग क्रिकेट, आडव्या पट्ट्यात फ्लॅटेड डिलिव्हर चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला जाईल. कुठल्याही दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे, कारण आपण पाहतोय डीप मिड विकेट, लॉंग ऑन. तदनंतर 2 खेळाडू आपण अगदी या एंडला पाहतोय आणि एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतोय. 3 खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये बाहेर असणार आहेत आणि ह्या 3 खेळाडू जे आहेत ना यांच्यावरती 100% विश्वास त्या टीमचा असतो, कारण कुठल्याही चेंडूवरती धावण्याची क्षमता ते ठेवत असतात. क्लीन बोल्ड. ओ माय गॉड, आज मन जिंकलंय अशोक पाटील यांना. वन्स अगेन ऐकूया एक डीजे धून. त्यानंतर पहिला चेंडू फेकताना 1 विकेट आला, तदनंतर 2 एकेरी धावसंख्या पाहायला मिळाल्या. तदनंतर आत्ताचं विकेट म्हणजे 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. ज्या विक्रांत पाटील वरती 22 धावांची धुव्वाधार बारी केली होती ना त्या विक्रांत पाटीलला आता मात्र या ठिकाणी विश्वास दाखवलाय अशोक पाटील यानं की या षटकामध्ये, मागच्या षटकामध्ये जरी धावा जास्त गेल्या तरी या षटकामध्ये मी आहे. तर निश्चित व्यासपीठावरती आता ज्यांचं शुभागमन झाले ते सन्माननीय उपसरपंच पालेखुर्द सुनीलजी साठे साहेब आणि सेंचुरी हॉटेलचे सन्माननीय सुरेश शेठ सिंग, ज्यांचं विशेष सहकार्य
या स्पर्धेला असतं, नेहमी तत्पर असतात. या स्पर्धेसाठी आवर्जून येतात ते सेंचुरी हॉटेलचे सुरेश शेठ सिंग, त्यांच्याकडे मेजबानी असते आमच्यासाठी. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेला आडव्या पट्ट्यात आणि इथे क्षेत्ररक्षक पोचणार नाहीये विकेट किपर, मात्र एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 26 धावा. योगेश पारधी आणि शुभम सिनारे आत्ताच गेलेला फलंदाज आहे. योगेश पारधीचा जर विचार केला ना तर 3 मोठे फटके खेळलेत आणि त्यांना आपल्या संघाला अजूनही आशा निर्माण करून ठेवल्यात. करणं गरजेचं आहे. योगेश पारधी असा एक खेळाडू आहे ना, तो सामन्याचा कायापलट कधीही करू शकतो. त्यामुळे या फलंदाजानंही त्यांना साथ देणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे, मात्र इथे एका बाजूला अपील तर दुसऱ्या बाजूला धावसंख्या अगदी जवळून चोरून काढली आहे. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने 27 धावा धावफलकावरती. 80 धावांचं टार्गेट असताना या ठिकाणी 2 षटकांचा खेळ अगदी समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 22 धावा. त्यानंतर अशोक पाटील यानं चेंडू हातामध्ये घेतले आणि आपल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच 5 धावा, म्हणजेच एकूण 27 धावा धावफलकावरती. आणि 80 धावांचं टार्गेट असताना अजूनही 53 धावा येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. ज्या वेळेला कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असतो ना, त्यावेळेला आयोजकांच्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. पण या कंपल्सरी चेस स्पर्धेच्या नियमाला घेऊन अनेक खेळाडू आपली ही स्पर्धा सर करत असतात. व्यासपीठावरती आपण पाहिलं पाहुण्यांचं आगमन अगदी तत्परतेने प्रत्येक पाहुणा या ठिकाणी येतोय. सेवेची ठाई तत्पर या उक्तीप्रमाणे आपण देखील त्यांच्या मान सन्मानासाठी नेहमीच तत्पर असता. म्हणूनच या एकमेकांच्या सहकार्याने या स्पर्धेला सुंदरता लाभते. या मैदानाला पाहिल्यानंतर कुणीही प्रेमात पडेल इतकं सुंदर मैदान आहे. अगदीच आपण पाहतोय फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून आमची संपूर्ण मास्टर टीम या स्पर्धेला घर बसल्या संपूर्णपणे दाखवत आहेत. आणि 10 मिनिटात या ठिकाणी 2 ओव्हर समाप्त झाल्या, त्यामुळे टाइम या ठिकाणी आमच्या स्कोररनं फिट केलेला आहे. नवीन गोलंदाज आहे विक्रांत पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीपला चेंडू गेलाय, सीमारेषा बाहेर, चौकार. विक्रांत पाटीलवरती योगेश पारधीनं सुरुवात केली आहे. मी मगाशी सांगितलं होतं योगेश पारधी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मोहोदर संघाच्या आशा निर्भर आहेत. या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, इट इज अ वाईड बॉल. आणखी एक अवांतर चेंडू येईल. विक्रांत पाटीलनं आतापर्यंतच्या आपण कारकिर्दीत पाहिल्या आपल्या टीमसाठी फार सुंदर गोलंदाजी केली आहे. यावेळीही तोच प्रयत्न असणार, पण त्याला हे विसरून चालता कामा नये की समोर योगेश पारधी नावाचा एक डहाडणारा फलंदाज आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही थराला जाण्याची क्षमता आहे. टॅपिंग क्रिकेट यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू गलीचं सिलेक्शन केलंय आणि चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावर, 1 बाउन्सनं चौकार. थँक्यू सो मच. इथे धावसंख्या झाल्या धावफलकावरती 36 धावा, 16 चेंडू आणि 44 धावांची गरज अजूनही आहे. योगेश पारधी आपल्या टीमसाठी लढतोय. लढणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. तर ज्यांच्या वतीने स्पर्धेला सामनावीरचे चषक देण्यात आले ते सन्माननीय बाबूराव फडके त्यांचे ते शुभागमन झालं आहे. त्यांचं मी मंचकावरती मनपूर्वक स्वागत करतोय. बघा 25 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला समाप्त करायचे. टाइम अलर्ट सुधीर आगलावे याच्याकडे आपण लक्ष द्यावं. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे आणि चेंडू पंबल झालाय खेळाडू. आणखी एक चौकार. गती वाढवण्याची गरज होती ना, 3 लगातार चौकार लगावलेत योगेश पारधीने.
15 चेंडूंमध्ये 40 धावा बनवल्यात. अजूनही 15 चेंडूंमध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. काय जबरदस्त काम आहे आमच्या गुणलेखकांचं, अप्रतिम. यावेळेला बॅटची कडा आणि इथे चेंडू अप्रतिम. खूप सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे साहिल एफर्ट. 100% योगदान काय असतं ना हे साहिलकडे पाहिल्यानंतर कळतं. कारण ज्या टीममध्ये यंग टॅलेंट असतं ना, तो यंग टॅलेंट आपल्या टीमसाठी 100% योगदान देत असतं आणि तेच काम या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. नक्कीच इथे आपण पाहिलं 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. या पठ्ठ्यानं 3 धावा वाचवल्यात. विक्रांत पाटील येथून कुठेतरी कमबॅक करण्याची धमक दाखवू शकतो. फलंदाज आहे शुभम. यावेळेला अप्पर कट झालाय. चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाही. एका धावेने धावफलक पुढे गेलाय. 42 धावा धावफलकावरती. आमच्यासोबत बसलेत गुणलेखक सुधीरजी अगलावे आणि केतनजी ढोंगरे. ढोंगऱ्याचा पाडा आणि कोलवाडीचं टॅलेंट, म्हणजे आपल्या गावामध्ये क्रिकेटने जे टॅलेंट दिले ना, ते टॅलेंट खरंच फार ओळखायला हवं आणि त्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी जागा द्यायला हवं. आज बाळाराम पाटील साहेब चषक 2025 मध्ये हे फार सुंदर काम करत आहेत. यॉर्कर लाईनचा हा मारा यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय, परंतु चेंडू उचलण्याचं जे धाडस आहे ना ते पूर्ण केले आहे. जितका वेळ आपल्या हातामध्ये चेंडू राहतो ना, तितक्या धावा चोरल्या जात आहेत आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळतो. या ठिकाणी पाण्याची मांग केली. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये 16 धावा. म्हणजे ऑल टोटल जर धावसंख्या आपण पाहिली ना तर 43 धावा. थँक्यू. तर आपण काही विशेष सन्मान इथे करतोय. सन्माननीय सुनीलजी साठे, उपसरपंच पाले खुर्द यांचा सन्मान केला जाईल. सुनीलजी साठे स्वागत कक्षामध्ये यावं आणि आयोजकाच्या शुभ हस्ते आपला आदरतीर्थ यथोचित शुभ सन्मान केला जाईल. उपसरपंच पाले खुर्द यांचा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की पाहुण्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. तदनंतर सन्मान केला जाईल मेघनाथजी फडके, माजी सरपंच डोंगराचा पाडा. मेघनाथ फडके साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. आणि मेघनाथ फडके साहेबांकडून स्पर्धेला 2000 रुपयांचं योगदान देण्यात आलं आहे. त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. गेस्ट इज अवर गॉड. पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित येथे सन्मान केला जातो. धन्यवाद. मातृदेवोभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवोभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं आपली संस्कृती आपल्याला समजावते अतिथी देवोभव. आणि ज्या पद्धतीनं प्रवीण सर आयोजकांसमवेत आपण पाहुण्यांचं स्वागत करत आहात ना, हीच आपली संस्कृती आहे. एकूण धावा आहेत धावफलकावरती 43 धावा. आता 12 चेंडू आणि 37 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. एक विशेष सन्मान आपण करतोय. या दरम्यान सन्माननीय मोतीराम फडके डोंगराचा पाडा यांचा मी सन्मान करण्यासाठी मोतीराम दादांना विनंती करतो की स्वागत कक्षामध्ये येऊन आपला यथोचित आदरातिथ्य हा सन्मान स्वीकारायचा आहे. विशेष सन्मान सोहळा इथे आपण पाहिला. जाऊया सामन्याकडे. धन्यवाद सर. चला वेळ लावू नका. विनंती आहे, नवीन गोलंदाज आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज असताना इथून मात्र रणशिंग फुंकावं लागेल. प्रतीक पाटील यावेळेस 4थं षटक घेऊन येईल. हा षटक फार महत्वाचा आहे. समोर फलंदाज आहे योगेश. यावेळेला थोडंसं वॉर्मअप करताना दिसेल प्रतीक. आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर पहिल्या इनिंगला ज्यानं सजवलं तोच प्रतीक पाटील या वेळेला चेंडू फेकण्यासाठी येईल. ज्यानं 16 चेंडूंमध्ये 51 धावांची बहारदार खेळी केली त्याच्यावरतीच आता जबाबदारी दिली आहे आणि या जबाबदारीला पूर्ण करताना दोन्ही खेळाडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू फसलाय आणि इथे जेलबाद ज्या विकेटवरती टार्गेट केलं होतं तो विकेट मात्र आपल्या पारड्यात जप्त झालाय. योगेश पारदी बॅक टू द पवेलियन. दरम्यान सन्मान्य मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय गायकर साहेब यांचे इथे शुभागमन झाले. सुनीलजी गायकर साहेब इथे सन्माननीय महादेव गायकर साहेब रेडगर यांचं आगमन झालं. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावरती. आणि काहीच क्षणामध्ये आपले सन्माननीय पाहुणे ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तलोजा माननीय श्री प्रवीणजी भगत साहेब यांची देखील उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. नक्कीच इथे योगेश पारधी मैदानावरती गेल्यानंतर एका बाजूला जल्लोष तर एका बाजूला शांतता पाहायला मिळाली. पण त्याच्या जागेवरती आपल्याला आता
आय कॅन डू या वृत्तीप्रमाणे आपल्या टीमसाठी लढावं लागेल. फलंदाज आहे तकदीर पाटील. प्रयत्न थांबत नाहीये. कार्पेटला घसपडून चेंडू ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मिसफील्ड. चुकीला माफी नाही. अशा चुका तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकतात. चौकार. या चौकाराने धावसंख्येत भर पडेल. धावा होतील. धावफरकावरती 47 धावा आणि 10 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर आता मात्र या गोलंदाजाला साथ द्यायची असेल तर फिल्डिंगचा एफर्ट दाखवावा लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. टप्प्यात चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. खूप सुंदर चेंडू होता. पॉपिंग क्रीज आणि स्टंप या दोघांचा विचार केला तर अगदी मधोमध अशा प्रकारचे चेंडू जर फलंदाजाला खेळायचे असतील ना तर फुटवर्कचा वापर किंवा डाऊन होऊन खेळावं लागेल. बॉडी थोडीशी वळवावी लागेल आणि ते काम या ठिकाणी या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. शुभम सिन्हारे यावेळेला स्ट्राईकवरती आहे. फसवा चेंडू आहे. व्हेरिएशन दाखवलं प्रतीकनं आणि इथे आणखी एक विकेट डगआउटला. शुभम सिन्हारे बॅक टू द पेव्हलियन. बघा कशा प्रकारे कमबॅक केलाय. असं वाटलं शुभमला हा चेंडू अगदी गतीनं येईल पण चेंडूची गती कमी केली. मी मगाशी सांगितलं होतं तुमच्याकडे जर मीडियम गती असेल तर चेंडूमध्ये व्हेरिएशन दाखवणं फार गरजेचं असतं. म्हणजे 6 चेंडूंपैकी 3 जरी चेंडू तुम्ही व्हेरिएशन देणारे फेकलेत तरी त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळतं आणि इथे यश मिळालंय या षटकामध्ये 2 विकेटचं. पहिला चेंडू आपण पाहिलं योगेश पारधी, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक, त्यानंतर विकेट. म्हणजे अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण आपण पाहतोय थोडंसं अवघड होत चाललंय. 8 चेंडू आणि 32 धावा. या 2 चेंडूंवरती आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एकात मोठा फटका सामन्याचा कायापालट करू शकतो. सन्माननीय अनंताजी डोंगरे मान्यवरांचे इथे शुभागमन झाले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तर ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो ते सन्मान्य मान्यवरांचे इथे शुभागमन झालं आहे. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे आणि तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सन्माननीय मान्य श्री प्रवीणजी भगत साहेब यांचे ते शुभागमन झालं आहे. मी महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांचं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद पाहुण्यांचं मान सन्मान. या ठिकाणी हा चेंडू फार महत्वाचा होता. यावेळेला पुढा चेंडू लवर फुलटॉस चेंडू यावेळेला आडव्या पट्ट्यात पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. अजूनही संघर्ष संपलेला नाहीये. अजूनही आम्ही हरलो नाही कारण जिंकण्याची आमची धमक तशीच तेवत आहे आणि या षटकारानं धावसंख्या जाईल धावफलकावरती 55 धावा आणि अजूनही 6 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे ती. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती आमच्या सगळ्या पाहुण्यांना आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांचा मानसन्मान केला जातो. प्रवीणजी सर त्या ठिकाणी अतिशय सुंदर कोऑपरेट प्रत्येकास समवेत करत असतात आणि त्याचं मुख्य कारण ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा, बाळाराम पाटील चषक 2025चे सगळेच आयोजक. तर विनंती आहे की आपण लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. 6 चेंडू आणि 25 धावा आणि प्रतीक पाटीलसाठी बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. सतीश पाटील साहेब यांच्याकडून प्रतीक पाटीलच्या खेळीसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आमच्याकडे जमा झालेली आहे. थँक्यू सो मच. 6 चेंडू आणि 25 धावा. चला वेळ लावू नका अन्यथा अगदी जे नियम आहेत त्या नियमांना बद्ध केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे. नवीन गोलंदाज प्रीतम पाटील समोर फलंदाज आहे. गोरक्षनाथ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तकदीर पाटील ज्यानं आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 11 धावांची बहारदार खेळी केली आहे. आता गोरक्षनाथची जबाबदारी आहे. तकदीर पाटील ज्या पद्धतीनं 2 मोठे फटके खेळून सामन्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीनं प्रयत्न करणार पण इथे अगदीच आपण पाहिलं डॉट बॉल पाहायला मिळतोय.
प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी आता गोल्डन असणार आहे, कारण 6 चेंडू 25 धावांचं समीकरण होतं, त्यातून एक चेंडू मात्र समाप्त झाला आहे. आता 5 चेंडू 25 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. इथे मात्र एखाद मोठा फटका या सामन्यात उंचांक आणू शकतो का हा प्रश्नचिन्ह. आणि इथे अवांतर चेंडू. पंचांना हेरलं पहा, पंच आमचे 1 किंवा 2 सेकंद घेतात पण अगदीच आमच्यापर्यंत अचूक निर्णय पोहोचवतात. अवांतर चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. काही होऊ शकतं मैदानावरती मित्रांनो. यॉर्कर लाईन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे कॉलिंग नाहीये. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज गोरक्षणातला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तकदीर मात्र स्ट्राईकवरती गेलाय, कारण 3 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची बहारदार खेळी केल्यानंतर त्याच्याकडे अजूनही कॉन्फिडन्स जसाच्या तसा आहे. चला लवकरात लवकर वेळ लावू नका आपण. 4 चेंडू 24 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम म्हणजे 4 षटकार लगवावे लागतील आणि ती क्षमता या मैदानावरती काही होऊ शकतं, कारण क्रिकेटची परिभाषा सद्यस्थितीला वर्तमान परिस्थितीत कुणीही सांगू शकत नाही किंवा त्याचं भविष्य सांगू शकत नाही. यॉर्कर लाईन अतिशय जबरदस्त. चेंडूची गती नव्हती पण चेंडू गेलाय अगदीच बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता चेंडू सीमारेषा बाहेर. लेगबायच्या स्वरूपात चौकार. एका पक्षाचा तीन चेंडू 19 धावा. अजूनही सामन्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जातोय. यॉर्कर लाईन चेंडू समजत नाहीये. सेम डिलिव्हर केला जात आहे चेंडू. आतापर्यंत प्रीतम पाटीलनं जितके चेंडू फेकलेत आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, चारीच्या चारी चेंडू सेम डिलिव्हर केलेत आणि जे फलंदाजांना समजत नाहीयेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूमध्ये बदल केलाय. जसा फलंदाज पुढे आलाय चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा पाहायला मिळाला. 1 धाव मिळेल. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड झालंय. एखाद खराब चेंडू या सामन्याचा चित्र बदलू शकतो, पण ज्या पद्धतीनं मनगटाचा वापर करतो ना प्रतीक, असं शक्य नाही आहे. डॉट बॉल आणि या डॉट बॉलनं इथे मात्र परिपूर्ण आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्यामध्ये आणून ठेवलंय या गोलंदाजानं. अगदीच आपण पाहिलं ना तर प्रतीक पाटील 16 चेंडूंमध्ये 51 धावांची बहारदार खेळी गेली आणि त्याने जो षटक फेकला ना तिथूनच खरं तर युटर्न मिळालं आणि तदनंतर प्रीतमनं आपल्या गोलंदाजीतून संघर्ष केला आणि या इनिंगची समाप्ती विजयी म्हणून. थँक्यू सो मच सिद्धी करवले संघ आणि थँक्यू सो मच मोहदर संघ. चला दोन्ही संघ हँडशेक करायचा आहे आणि स्पीडअप करा थोडासा. येस, ओव्हर टू सुशांत सर. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे आपण डिक्लेअर करावा. तर नक्कीच या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुखामध्ये आहे, ज्यानं 16 चेंडूंमध्ये 51 धावांची बहारदार खेळी केली आणि 2 विकेट देखील प्राप्त केले असा प्रतीक पाटील. चला यायचं आपण लवकरात लवकर. 5 शिस्तबद्ध